जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुसते कोण ग्रंथ, काय बोलिले जियथ, श्रवण केले आणि प्राप्त काय आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध त्याच्या पहिल्याच समासामध्ये ग्रंथारंभ लक्षणं सगळी समर्थांनी दाखवली. बोलले ह्या सगळ्या ग्रंथामध्ये काय काय भरलेलं आहे, या ग्रंथाचं श्रवण कशासाठी महत्त्वाचं आहे, ही उपासना का करावी, सद्गुरू का करावा, याचं सगळं जे काय बाबा पार्श्वभूमी आहे ना, ती समर्थांनी पहिल्याच ओळीमध्ये सांगून टाकली. काय सांगितलं? श्रोते पुसती कोण ग्रंथ. बोलले श्रोत्यांनी अर्थातच आतमध्ये मनुष्याच्या उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या चिंतांनी, वेगवेगळ्या कुविचारांनी, वेगवेगळ्या कल्पनांनी, वेगवेगळ्या विकारांनी काय केलं? बोलले पुसण्याची भूमिका, अधोगतीकडे लोटण्याचीच भूमिका आजपर्यंत घेतलेली होती किंवा घेतलेली आहे. पण नशीब सद्गुरू मिळाले. पण नशीब कोण मिळालं? नशीब बोलले परमार्थ मिळाला. अर्थ तरी कळला की बाबा कोण आहेस तू आणि कशासाठी आलेला आहेस. हा संसार म्हणजे काय आहे, हे संसारातल्या वस्तू म्हणजे काय आहे, आपण म्हणजे कोण आहे, आपण म्हणजे हा देह आहे की आत्मा आहे, आणि आपल्यासोबत हा देह जाणार आहे की फक्त आत्माच जाणार आहे. या सगळ्या वस्तू आपण ज्या घेतल्या, सगळ्या जमा केल्या, या सगळ्या वस्तू घेऊन जाता येणार आहे का? बोलले हे 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 कोण दाखवेल, हे कोण दाखवेल? हे परमार्थाशिवाय दुसरं कोणीच नाही. एक गेले दुसरं मिळेल हे सांगणारा कोण आहे? परमार्थाशिवाय दुसरं काहीच नाही, सद्गुरूशिवाय दुसरा कोणीच नाही. बोलले आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हासी देतो. आम्हाला देणारा तो एक परमेश्वर आहे. त्याच्या कृपेनं हे सगळं घडत असतं. माझा त्याच्या चरणापाशी पूर्ण विश्वास आहे आणि तो माझा देव माझ्याकडे बघतो आहे आणि माझ्या हितासाठीच तो सगळं काही करतो आहे. माझ्या मागे पुढे सगळा फिरतो आहे. हे दाखवणारा कोण? हे दाखवणारा परमार्थच आहे. हे कशातून आम्हाला सगळं कळालं? हे बोलले श्रवणातून कळालं. नाहीतर लोक आज बाहेर जर बघितलं ना, ज्यांना पुसून टाकले पार असे खडूला लिहिलेलं फळ्यावरचं डस्टरने मिटवून टाकावं असे लोकांना मिटवून टाकले. त्यांच्याकडे सगळं होतं, पैसा होता, घरेदारे होती, संपत्ती होती, सगळं व्यवस्थित होतं, पण तरी पुसवलं. का पुसवलं? एक बाप नव्हता, एक हातचा नव्हता, एक सद्गुरू नव्हता, एक परमार्थ नव्हता, एक 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 आनंद ज्याच्यासाठी बोलले जन्माला आलो, तो आनंदच आतमध्ये नव्हता. आणि म्हणून सगळी सैरभैर अवस्था झाली, वेड्यासारखी अवस्था झाली. काय करू, हे करू का ते करू, हे खाऊ का ते खाऊ, सगळं खाऊन बघितलं. खाऊन समाधान तर मिळालंच नाही, पण खाऊन रोग झाले. लोभाचं खाऊन रोग झाला, आणखी कामाचं खाऊन रोग झाला, पण आनंद काही भेटला नाही. आणि आनंद तर भेटला नाहीच नाही, पण वरतून ते असे डोक्यावर बंदूक ठेवून उभे राहिले. आता आमचं खाल्लं आहेस ना, आता तुला आम्ही सांगतो तसं करावं लागेल, आम्ही सांगतो तसं उडी घ्यावी लागेल, आम्ही सांगतो तसं घोटाळा करावा लागेल, आम्ही सांगतो तसं गळफास घ्यावा लागेल. ही पुसण्याची भूमिका आज बोलले आपल्याकडे नाही आहे. आज आपण अर्धी खातो, चटणी भाकर खातो, पण असं बोलले समाधानानं प्रत्येकजण झोपत असतो. कारण आपल्याला पुसणारा भेटलेला आहे, विचारणारा भेटलेला आहे. बाबा तू जेवलास का? आई आहे ना, आई असेल ना घरामध्ये, तर तिचं लेकरू रात्री 12ला येऊ देत, 1ला येऊ दे, दुपारी येऊ दे, संध्याकाळी येऊ दे, ती कसं झालं, काय झालं, ते बाकीचं ते फार उशिरा विचारते, पण पहिले विचारते जेवलास का. फोन जरी केला ना तरी ती पहिले काय विचारते? बाबा जेवलास का. बोलले ही आईची भूमिका. आणि ही आई
आता ह्या आपल्या द्वैतातल्या आईला लिमिटेशन आहे, ती आपलं फक्त हे पोटातलं सगळं खाण्यापुरतं विचारू शकते. पण ही जी आई आपणाला मिळालेली आहे ना, श्रोते पुसती कोण ग्रंथ, म्हणजे हे एक श्रोते आहे ते सगळे पुसून टाकणारे, आणि एक आई आहे पुसणारी, म्हणजे विचारणारी की बाबा तुला काय हवं आहे, तुला काय नको आहे, ही आई आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण बिनधास्त आहोत. म्हणून मोठ्यातली मोठे संकट येतात, आपल्याकडे पण येतात. का म्हणून येणार नाहीत? येतील, नक्कीच येतील. कारण आपण काही धुतल्या तांदळाचे नाही. आपण पण याच्या आधी आपले पण वेगवेगळे सगळे जन्म झालेले, आपण पण असं खूप सारे गोष्टी चुकीच्या करून आलेलो आहे. आता ते पण आपल्याला पण भोगावं लागतील की नाही. पण आज आपली आई आहे हे विचारणारी की बाबा तुझ्याकडून चूक झाली ना, तू खेळायला गेलतास ना बाहेर, मग तुझे कपडे भरले ना, ती थोडीशी रागवेल की वेड्यासारखे सगळे कपडे भरवून आणतोस म्हणून. पण ती लागलीच ते कपडे सगळे काढून त्यांना सगळं मस्तपैकी घासून पुसून सगळी मशीनमध्ये टाकणार आणि सगळी स्वच्छ धुवून पुन्हा प्रेस करून आम्हाला सगळे घालायला देणार. आम्ही काय गुणाचे खातो, तो श्रीराम आम्हासे बोलले आहे. आपल्याला जागा आहे, आपल्याला डिस्काउंट आहे, आपल्याला सुटका आहे, आपल्याला म्हणूनच समाधान आहे, आपल्याला ड्रेनेज आहे, मांडायला जागा आहे. लोकांना मांडायला जागाच नाही. कोणाला सांगावं, कुणाकडे जावं, असं वेड्यासारखे लोक भरकटत आहेत. पण आपल्याला माऊली मिळाली, आपल्याला सद्गुरू मिळाले, आपल्याला परमार्थ मिळाला, आपल्याला श्रवण मिळालं. आणखीन काय प्राप्त पाहिजे? जे काय आनंद आहे, जे काय सुख आहे, जे काय विश्रांती आहे ना बाबा, ती सगळी विश्रांती या ठिकाणी श्रवण केल्यानेच आहे. मग श्रवण केल्याने प्राप्त खूप काही आहे. म्हणून श्रवण केलेच करावे, पुन्हा पुन्हा करावे, दर आठवड्याला करावे, न चुकता करावे. कारण श्रवणातून ती माऊली सद्गुरू परमेश्वर आम्हाला भेटत असतो. आता आम्ही काही कृतयुगामध्ये नाही की असे कुठेतरी देव आम्हाला दिसतील, घोड्यावर बसून चालणारे, रथावर बसून, पुष्पक विमानात बसून उडणारे देव आम्हाला दिसतील, एवढं काही आमचं सामर्थ्य नाही. कलियुग, हजारो लाखो सगळे करंटे, दळभद्री, महापापी सगळे लोक इथे राहतात आणि ह्यांच्यासमोर काही देव आपल्याला भेटणार नाही. आपल्याला देव आजच्या काळामध्ये नामरूपानं, श्रवण रूपानं भेटलेला आहे. आणि ह्या देवाला भेटण्याची उत्तम जागा म्हणजे काय, तर श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, श्रवणाचीच जागा आहे. माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतून आरदा. जिथे माझे भक्त गायन करतात तेथे मी असं तिष्ठत बसलेला असतो, असं खुद्द भगवंत सांगतात. आता आजच्या आपल्या कलियुगामध्ये भक्त गायनाची जागा हीच आहे. जिथे जिथे संत संग आहे, जिथे जिथे संत श्रवण आहे, तीच जागा आहे भेटण्याची. बाकी मग दुसरीकडे भगवंताला भेटताच येत नाही. पण इथे मात्र त्याला यावंच लागतं. म्हणून श्रवण केलेची करावे. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, एथ बोलिला विशद भक्तिमार्ग. एकदा का हे सगळी आतमध्ये श्रवणाची भूमिका लावली की कुठेतरी ती सद्गुरू भूमिका आतमध्ये जाऊन बसते आणि क्षणोक्षणी पदोपदी ती सद्गुरू भूमिका आम्हाला बजावत असते. इकडे नाही बाबा, इकडे सरळ 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 थोडा जरा. पण मग आपण काही ऐकत नाही. आपल्याकडे असतंच काही ना काही बोलले, नाही थोडं बोलले, थोडकं काहीतरी घेऊ बोलले, काहीतरी टेस्ट, चव, सॅम्पल घेऊ बोलते. मग हा जातो बोलते सॅम्पल घ्यायला. ती माऊली असं बरोबर असा फटका देते ना, बरोबर असा कान पकडतो. कान पकडला की बोलतो आता नाही समर्था माऊली सद्गुरू, आता नाही. बोलले ही भूमिका कशामुळे, हा सगळा हे प्रोटेक्शन कशामुळे, ही सिक्युरिटी आपल्याला कोणामुळे, गुरु शिष्यांचा संवाद. जे काय श्रवण केलं बाबा ते संवाद रूपानं, एक सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद रूपानं, एक संचयी ठेव रूपानं, आनंद रूपानं आतमध्ये सगळं सद्गुरूंनी हृदयामध्ये भरून दिलेलं आहे. बरोबर वेळच्या वेळी जयास जैसे पाहिजे तयास तात्काळची दिजे, ही भूमिका सद्गुरूंनी ठेवलेली आहे.
पण सद्गुरू बघत नाही, सद्गुरू ऐकत नाही, सद्गुरू सांगत नाही, सद्गुरू करत नाही, ही भूमिकाच नको. सद्गुरू आहेच आहे, तो बघतच असतो, वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी करतो. आणि जे काय आम्हाला भोगायला लागतं ना, मनात वांछिरे पूर्वसंचित केले. पण नशीब आम्हाला सद्गुरू मिळाले, नशीब मला श्रवण मिळालं की हे कळतंय तरी आता कशानं भोगायला लागतं आहे. देव भोगवायला लावत नाही, देव सुख पण देत नाही, ऐकतं देत नाही. हो, पण त्याचा भक्त असेल ना, आणि मग त्याच्याकडून काही पूर्वकाळी काही घडलेलं असेल ना, ते भोगण्याचं सामर्थ्य मात्र तो इतरांपेक्षा खूप काही अधिक आपल्याला देत असतो. आणि आपण सहज असं माती झटकावी असं ते सगळं त्यातून बाहेर निघतो. नाहीतर त्याच गोष्टीतून, त्याच संकटातून लोक काय काय करतात त्यांचं त्याचा तोची जाणे. म्हणून बोलले तो आहेच आहे. आणि जो खरोखर त्याचा निस्सीम भक्त आहे ना, त्याला बाहेर आपल्याला ते दिसत नाही, पण त्याच्या हृदयामध्ये असं अमृत जणू काही भरलेलं आहे. असं अतीव सुखाचा आनंद, अतीव सुखाचे सगळे उचंबळे त्याच्या सगळ्या हृदयामधून येत असतात. कारण हा सगळा संवादाचा परिपाक आहे. बोले तो जिथे आला ना, जिथे भगवंताचं स्मरण आलं ना, तिथे यश येणारच येणार, काही चिंता नसावी. असेल ना बाबा एखादा भाग, आता सद्गुरूंनी या ठिकाणी यश असा हा सगळा शब्द दिला, हे कोणाला तरी बोलले आपल्याला सद्गुरू सांगतायत की बाबा तू तुझ्या यशाची चिंता करूच नको. वाहतो चिंता विश्वाची, तो विश्वाची पिपिलकादीपासून तर हत्तीपर्यंत, मुंगीपासून तर हत्तीपर्यंत आयुरेन्न प्रच्छन्नती, म्हणजे या सगळ्यांच्या आहाराची काळजी तो घेणार आहे. आता आम्ही तर त्याचे सगळे लायसन्स होल्डर आहे, आम्ही तर सगळे त्याचे सगळे बोलले आमच्याकडे तर परवाना आहे. आता बघा ना, डिपार्टमेंटल सगळे जे लोक असतात, तर रेल्वेचे कर्मचारी असतात. आता त्यांना जर कुठे रेल्वेने प्रवास करायचा असला ना, त्यांना तिकीट काढायची अजिबात आवश्यकता नसते. त्यांचं ते ओळखपत्र हेच त्यांच्यासाठी तिकीट आहे. ऑल इंडिया कुठेही ते फिरायला जाऊ देत, कोणी आला ना त्याला ते ओळखपत्र दाखवलं की संपला विषय. बोलले का कारण आहे? बोलले ही रेल्वे त्यांच्या घरचीच आहे, ते रेल्वेचेच आहे आणि त्यांच्यामुळे रेल्वे आहे. बोलले आपण भक्त आहोत, आपल्याकडे तर भगवंताचं ते नाम आहे ना. मग बोलले आपल्याकडे ते तिकीटच आहे, आपल्याकडे ते ओळखपत्रच आहे. मग बोलले या विश्वामध्ये कुठेही गेला ना तुला यश मिळणारच आहे, तुला कीर्ती मिळणारच आहे, तुला प्रताप मिळणार आहे, आनंद आहेच आहे, आणखीन औदार्य, स्त्रिया, धन, द्रव्य सगळं काही मिळणार आहे बाबा. फक्त तो विश्वास मात्र परिपूर्ण असला पाहिजे, अंतःकरण निर्मळ असलं पाहिजे, कोणाच्या अंतरी लागेल ढका अशी वर्तणूक करू नका. ही भूमिका सद्गुरूंनी गेल्या समासामध्ये दाखवली. ती भूमिका निर्मळ भूमिका. बोलले बाबा समर्था आतापर्यंत याच्या आधी झालं ते झालं, पण आता माझ्याच्यानं असं काही होणार नाही, मला याचा पूर्ण पश्चाताप आहे, अशी भूमिका जरी उभी राहिली ना तरी बोलले तो सगळं काही प्राप्त करून देत असतो. येथे पाहिजे जातीचे, म्हणजे ओरिजिनल पाहिजे, डुप्लिकेटचे काम नाही, एरा गबाळाचे काम नाही, डुप्लिकेटपणा नको. देवाशी तरी सख्य खरे करावे, देवाशी तरी आपण खरं सख्य केलं पाहिजे. बाकीच्यांशी आपण डीलिंग करतो, व्यवहार करतो ॲज इट इज, पण भगवंताशी तरी आपण सख्य खरं करावं, मग देव पण ॲज इट इज करतो आपल्याशी. मग बोलले हा संवादाचा सगळा भाग आहे. इथं बोलीला विशद भक्ती मार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. बोलले हे सगळं कशासाठी? भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव. भक्तीचे न योगे देव, निश्चय पावती मानव. बोलले निश्चय पावती गॅरंटी आहे,
आश्वासन सद्गुरूंनी आम्हाला दिलेलं आहे की बाबा रे, निश्चय पावती मानव. मानवाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? तर देवामध्ये रूपांतर होणार आहे. देव ही भूमिका काय आहे? देव ही भूमिका म्हणजे काय, असं डोक्यावर असा मुकुट घातला आणि खाली रथावर बसला एवढीपुरती ही देवाची भूमिका मर्यादित नाही. तर ही देवाची भूमिका कशा करता आहे? तर बोलले देतो तो देव, बोलले देण्याची भूमिका, आणखीन परोपकाराची भूमिका, आणखीन समाजाच्या कल्याणाकरता झटण्याची भूमिका, सर्वांमध्ये देव बघण्याची भूमिका, सर्वांचं कल्याण व्हावं अशी मनोमन इच्छा मानणारी भूमिका. जे झालं बोलले ते माझ्या भगवंतानेच केलं आणि जे होणार आहे ते भगवंताच्याच कृपेनं होणार आहे, किंवा जे होत आहे ते त्याच्याच कृपेनं होत आहे. ही मांडणारी भूमिका म्हणजे काय आहे? ही देवाची भूमिका आहे. आणि जे काही चांगलं झालेलं असेल ना तर ते त्याच्यामुळे झालं. नुकसान झालेलं असेल ना, बोलले काही माझ्या हातून काही प्रमाद घडला ना, बोलले ती 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 कोणाची भूमिका आहे? ती माझ्या विस्मरणाची भूमिका आहे. ही 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 बोलले जाणीव ठेवणारी भूमिका जी आहे ना, ती देवाची भूमिका आहे. आणि ही अशी भूमिका आल्याशिवाय देव पण प्राप्त होत नाही. अशी भूमिका आल्याशिवाय बोलले देवाची कृपा प्राप्त होत नाही. देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो. देवाला भेटायचं आहे ना, आतमध्ये देवाचे सगळे गुण ठेवावे लागतील. राक्षसांचे गुण ठेवून चालणार नाही. सद्गुरूंनी समर्थांनी श्रवणातून आम्हाला प्राप्त काय करून दिलं? अरे सद्गुण धारण करून दिले. सत्य संकल्प म्हणा, सत्य संकल्प जीवी धरावा. आमच्या हृदयाकडे, आमच्या जीवाकडे सद्गुरूंनी समर्थांनी सत्य संकल्प उभा करून दिला. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. बोले काहीही झालं तरी आत्मस्थिती, बोलले ही आत्मस्थिती टिकली ना की बोलले सगळं काही आहे. बोलले एक विचार शोधून पाहिजे. आता बाहेर सगळं बोलले सगळ्या जगाला, सगळ्या घराला, सगळ्या शेताला, सगळ्या डोंगराला आग लागू द्या, पण आतमध्ये शीतळता असेल ना, बोलले मी देवाचा, देव माझा. मी कोण आहे? मी म्हणजे एक अत्यंत निराकार, निर्गुण, निरामय, शांत, परोपकारी असा जीव आहे. मी कित्येक सगळे जन्म घेतलेले आहे, याच्या आधी पण घेतले, याच्यानंतर पण घेणार. असं सुखदुःखाच्या घटना, कमी जास्त प्रसंग भरपूर वेळा घडून आले आणि याच्यानंतर पण घडणार. म्हणजे हे काय आहे सगळं? हे कार्याकारण सकळ काही आणि जगदिशा परता लाभ नाही. हे तर होतच राहणार आहे. हे तर अशी कितीतरी वेळा झालं, पण हे सगळं कार्याकारण आहे. बाकी जगदिशाच्या पेक्षा वेगळं असं सत्य काहीच नाही. जगदिशापेक्षा म्हणजे परमेश्वरापेक्षा लाभाची भूमिका दुसरी काहीच नाही. ही भूमिका काय आहे? ही शुद्ध ज्ञानाची भूमिका आहे. प्रत्येक प्रसंगी याची देही याची डोळा, जगदिशा परता लाभ नाही. कार्याकारण सकळ काही. कुठलाही प्रसंग घडला ना, कितीही बिकट परिस्थिती येऊ द्या आणि कितीही बोलले त्या ठिकाणी अत्यंत सुखाचा सगळा भाग सगळा त्या ठिकाणी उभा राहू द्या. म्हणजे सद्गुरू समर्थांनी सांगितलेली ही ओळ ना, बोलले एक लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? कार्याकारण सकळ काही, जगदिशा परता लाभ. काही झालं ना बाबा, मनाला, आपल्या अंतर्मनाला समजवायचं बाबा हे जे आहे ना, हे कार्याकारण आहे, हे तेवढ्यापुरतं आहे. हा फक्त पिक्चरचा एकच सीन आहे, पण याच्यापेक्षा त्याच्यात दुसरं काहीच नाही. हे होणार जाणार, होणार जाणार, पुन्हा नवीन, पुन्हा नवीन, पुन्हा नवीन, असे वेगवेगळे सगळे प्रसंग येत राहणार, जात राहणार. पण मुख्य ह्या सगळ्यांमध्ये लक्ष कुठे ठेवायचं आहे? बोलले जगदिशा परता लाभ नाही. जगदिशावर माझं किती ध्यान, जगदिशाचं माझं किती स्मरण घडलं, जगदिशाला मी किती आठवलं, हे महत्त्वाचं आहे. हे जेवढं ज्याला जमलं, बोलले तेवढे क्षण त्याने, तेवढे मोती त्याने वेचले आणि तेवढा तो बोलले लक्ष्मीवंत झाला, श्रियायुक्त झाला. आणि बोलले तेवढं त्याने ती सगळी कमाई केली. परलोकाचा सगळा कार्यभाग त्याचा साधला गेला. हे म्हणजे असं आहे ना
की नारदाला बोलले, नारद गेला, श्रीहरींकडे गेला, नारायणाकडे गेला आणि विचारलं. म्हणाले, समर्था, माझ्यापेक्षा मोठा भक्त तुमचा दुसरा कोणीच नसेल. सद्गुरू म्हणाले, समर्थ म्हणाले, नाही ठीक आहे म्हणाले, तू आहेस म्हणाले माझा भक्त, पण श्रेष्ठ भक्त जर तू विचारशील तर बोलले खाली एखादा शेतकरी बघ आणि त्या शेतकऱ्याकडे जाऊन बघ. अमुक अमुक गावात एक शेतकरी आहे, त्याच्याकडे जाऊन बघ. गेला, बघितलं, तो शेतकरी आला सकाळी, कुठेतरी नांगर त्याने जुंपायला घेतला, कुठेतरी एकदा दोनदा विठ्ठलाचं पांडुरंगाचं नामस्मरण केलं, कामाला लागला. काम करत असताना कुठेतरी थोडासा त्रास झाला, कुठेतरी काहीतरी लागलं तेव्हा किंवा कुठेतरी काहीतरी अडकलं तेव्हा त्याने फक्त 2-4 वेळेस विठ्ठलाचं नाव घेतलं. जेवताना बसला, जेवताना नाव घेतलं, नंतर पुन्हा विसरला, पुन्हा काहीतरी असं काहीतरी मध्ये मध्ये कुठेतरी 2-4 वेळा घेतलं, रात्री जेवताना घेतलं, झोपताना घेतलं, असं टोटल त्याने 15 ते 20 वेळा फक्त नाव घेतलं. आणि हे नारदाने बघितलं. नारद त्या नारायणाकडे गेला आणि म्हणाला, अरे समर्था, त्याने जेमतेम 15-20 वेळा नाव घेतलं, तेवढं तर बोलले माझं अर्ध्या तासामध्ये नामस्मरण होऊन जातं, आणि तरी तुम्ही म्हणता की तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आता मग नारायणाने त्याला सांगितलं, म्हणाले, हा दिवा घे, त्याच्यातली ती वाती पेटवून घे आणि समोर असणाऱ्या सगळ्या मंदिराला किंवा या सगळ्या धामाला प्रदक्षिणा मार. मात्र दिवा विझू देऊ नकोस, याकडे लक्ष दे. नारद आला, त्याने दिवा विझू दिलेला नव्हता. मोठ्या आनंदाने तो त्या ठिकाणी नारायणाला सांगायला लागला. आणि मग नारायणाने प्रश्न विचारला, म्हणाले, किती वेळा नामस्मरण केलं? तेव्हा मात्र त्याच्याकडे उत्तर नव्हतं, कारण त्याचं सगळं चित्त त्या दिव्यावर आणि त्या वातीवर होतं. म्हणजे हीच भूमिका आहे. हे 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 तुम्ही आम्ही इकडे मायेमध्ये, कलियुगामध्ये, संसारामध्ये आलेलो आहे, आणि ह्या सगळ्या या कलियुगाच्या सगळ्या धांदलीमध्ये, या मायेच्या सगळ्या धांदलीमध्ये, या सगळ्या मायानगरीमध्ये म्हणजे 10-5 वेळा, 15 वेळा, अर्धा तास उपासना, आठवड्यातलं 1 वेळेचं श्रवण, बोलले ही भूमिका आपल्याकडे जर उभी राहत असेल तर सद्गुरू म्हणाले, बाबा तुझ्यापेक्षा माझा आवडता भक्त दुसरा कोणी नाही. म्हणून बोलले तर भगवंताला हे आपण थोडं थोडकं वेळं वाकडं जसं करतो ना, तसं ते खूप आवडतं. आता बघा ना, त्या जेव्हा सुरुवातीच्या सगळ्या वर्गामध्ये, नर्सरीमध्ये एखादं बाळ येतं आणि त्याला त्याची ती शिक्षिका काहीतरी खडू देते, काहीतरी चित्र काढायला सांगते किंवा रंगवायला सांगते, आणि तो वेडं वाकडं कसं तरी रंगवतो. बोलले त्या शिक्षिकेला, त्याच्या आईवडिलांना त्याचाही आनंद खूप असा अपरिमित आनंद त्यांना त्याचा होत असतो. कारण काय की बोलले ते लेकरू त्यांचं आहे, आणि काहीच न करण्यापेक्षा तो करतो आहे म्हणण्यापेक्षा तो काहीतरी प्रयत्न करतो आहे. रडत पडत चुकत वाकत का होईना, पण तो करतो आहे. हे सगळं त्या सगळ्या आई वडिलांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं, आणि ते त्यांना फार सुखावून टाकतं. ते त्यांच्या त्या बाळाचा त्यांना फार अभिमान वाटतो. तसंच भगवंताचं आहे. बोलले हे बाबा, जे काय आहे ना बाबा, तू भक्ती करतो थोडीफार, आणि बोलले हे सगळं काय उपदेश जो सद्गुरूंनी सांगितला, शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायोज्य मुक्तीचा निश्चय, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोलिला असे तो सगळा ग्रहण करतो. हे बोलले त्या समर्थांसाठी फार फार त्यांना आनंद देणारी, सुख देणारी गोष्ट हे भगवंताला पाहिजे. बाकी लोक सगळे नारळ देतात, पेढे देतात. बोलले हे पेढे कोणी दिले, नारळ कोणी दिले? त्यानेच निर्माण केले. बोलले मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, आपणाला देता आलं पाहिजे, आपला वेळ देता आला पाहिजे. बोलले ह्या संसाराच्या सगळ्या लोभाच्या, या मायादेवीच्या सगळ्या मायानगरीच्या धांदलीमध्ये
तास अर्धा तास एवढ्या सगळ्या कलियुगामध्ये जिथे मोबाईलमध्ये हातामध्ये एवढं सगळं जग बसलेलं आहे, क्षणाक्षणाला सगळं आतमध्ये उत्कंठा दाटून आलेली आहे आणि हे सगळं बाजूला ठेवायचं आणि तास अर्धा तास कुठेतरी त्या भगवंताला आठवायचं. बोलले ह्याच्यापेक्षा काही श्रेष्ठ असू शकतं का? नाही. बोलले हा मोक्ष आहे, मोक्षप्राप्तीचा निश्चय बोललेला असेल. बोलले लोक 5 मिनटं 10 मिनिटे मोबाईल सोडायला तयार नाही, टी व्ही सोडायला तयार नाही. बोलले आम्ही तासभर 2-2 तास मोबाईल बंद करून उपासना करतो, 2, 2.5, 3 तास श्रवण करतो. बोलले हा काय आहे? मोक्ष आहे. बोलले ह्या सगळ्या संसाराच्या राहाडगाळगातून सुटता येणे, संसाराच्या चिंतनातून सुटता येणे हाच मोक्ष आहे. म्हणून तर असे बुद्धासारखे 2 हात ठेवून कुठेतरी पद्मासनामध्ये आपल्या भ्रुकुटीवर सगळं ध्यान एकत्रित करून जे असे शांत चित्तानं बैसले, बोलले ते मोक्षाच्या सगळ्या द्वारामध्ये जणू बैसलेले असतात असे वाटतात. म्हणून त्यांच्या त्या चेहऱ्यावर असे अत्यंत समाधान विलसत राहतं. हे आमचे सगळे नारायण असतील, महादेव असतील, हे सगळे असे ध्यानस्थच सगळे बसलेले असतात. त्यांना पण डोळे उघडून ते इकडे तिकडे बघू शकतात, पण ते बघत नाही, कारण तिकडे सुख नाही, सुख आतमध्ये आहे. भजा राम विश्राम योगेश्वरांचा. योगेश्वराला देखील त्या रामापासूनच सुख आहे. तो राम आतमध्ये बसलेला आहे. त्याला डोळे मिटून त्याला आठवणे, त्याला त्याचं ध्यान करता येणे यापेक्षा मोठं आणि महत्त्वाचं सुख आणि आनंद आणखीन दुसरा कशामध्ये असू शकतो? शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. बोलले हा आनंद मिळाला ना की अलिप्तपण आपोआप येतं. आणि बोलले अलिप्तपण आलं तर समजून घ्यायचं की बोलले भक्तीचा रंग चढत आलेला आहे. कुठेतरी बोलले हे सगळ्या रोज संसारातल्या सगळ्या त्याच सगळ्या विषयांच्या, वासनांच्या, लोभाच्या, सगळ्या मनोरंजनात्मक सगळ्या गोष्टींपासून आपण जर सगळं बाजूला होऊन कुठेतरी शांतीमध्ये, एक कुठेतरी निवांतमध्ये, कुठेतरी अलगद कुठेतरी त्या भगवंताला आठवायला लागलो, समजून घ्यायचं आपल्याकडे शुद्ध स्वरूप प्रकट झालेलं आहे. मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे. आणि मग निश्चय उभा राहतो, मी देवाचा आणि देव माझा. आणि मग बोलले तो म्हणत नाही की हे हा लोभ माझा, हे शेत माझं, ही नोकरी माझी, मग हा टेबल माझा, टेबलाच्या खालचा भाग पण माझा, टेबलाच्या वरचा भाग पण माझा, असं तो बोलत नाही. तो बोलतो की मला माझा सद्गुरू माझ्या खात्यावर जाईल तर देईल तो माझा, टेबलाच्या वरचा पण माझा नाही, खालचा पण माझा नाही. बोलले इकडचा लबाडीचा पण माझा नाही, बेईमानीचा पण माझा नाही, इकडचं तिकडचं उनं करण्याचं पण माझा नाही. बोलले मी देवाचा आणि देव माझा, सद्गुरू माझा. आणि म्हणून मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असेल. नाना मतं सगळी त्यागावी, सर्व सांडून शोधा मजला, सर्व सांडून एका भगवंताला शरण जाऊया आणि त्याला सांगूया की भगवंता आजपासून माझं सगळं जे खातं आहे, अकाउंट आहे. आता एक बघा ना, एक संकल्पना असते, एक आजच्या काळामध्ये हे शेअर बाजार वगैरे जे असतात याच्यामध्ये काही जण काय करतात, ते त्यांचं जे खातं असतं डीमॅट अकाउंट, ते त्यांना वेळ नसतो, बिझनेस वगैरे मॅन असं मोठे मोठे कामं त्यांच्याकडे असतात. मग ते काय करतात, कोणाला तरी एक ॲटर्नी देऊन टाकतात, असं राईट्स देऊन टाकतात हँडलिंगचे. की मग ते काय करतात की बाबा तुम्ही आमच्या अपरोक्ष मार्केटवर वॉच ठेवा आणि शेअर सगळ्या त्या समभागांची खरेदी विक्री करा, जो नफा नुकसान होईल ते आमचं, तुम्हाला त्याच्या बदल्यात कमिशन आम्ही तुम्हाला देऊ. आणि मग ते बोलले त्यांनी त्यांना पॉवर ॲटर्नी दिल्यामुळे ते त्यांचं सगळे फंड्स वगैरे सगळं मॅनेज करत असतात. मग हे असंच आहे. म्हणजे आम्हाला पण त्या भगवंताला हे असं राईट्स, पॉवर्स आमचे ते सगळं
हँडलिंगच्या द्यायला काय हरकत काय आहे. आता अर्जुनाने बघा हँडलिंग दिली, म्हणाल तुम्ही माझ्या रथाचं, माझ्या आयुष्यरूपी रथाचं, माझ्या युद्धरूपी रथाचं सगळं सारथ्य तुम्ही करा आणि तुम्ही माझा रथ जिकडे घेऊन जाल ना तिकडे बोलले मला मी यायला तयार आहे. आणि परिणाम काय झाला, परिणाम शेवट अर्थातच विजय. हा परिणाम कशाचा आहे, हे कुठेतरी त्या नारायणाला, कुठेतरी त्या भगवंताला पावर देण्याचा, हँडलिंग देण्याचा हा सगळा भाग आहे. मग मी पण का हँडलिंग देऊ नये, आम्ही पण आमच्या आयुष्याची, जीवनाची, संसाराची सूत्रे का त्या भगवंताला त्याच्या हाती देऊ नये. बोलले त्याला रोज सांगावं, सकाळी संध्याकाळी उपासना झाल्यावर रोज सांगायचं. म्हणाले काय सांगायचं, बाबा जे होईल, मला तर काही पण वाटतं, माझ्याकडे तर खूप वासना भरलेली आहे, माझ्याकडे तर खूप अज्ञान आहे, माझ्याकडे तर खूप सगळे दारिद्र्य आहे, मला जे वाटतं ते मला कधीच देऊ नकोस, पण तुला जे वाटतं तशा घटना घडवून आणण्याचं, की तुला जे योग्य वाटतं, तुला जे चांगलं वाटतं, तुला जे माझ्या दृष्टीनं बरं वाटतं तसंच आणि त्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडवून आण, याचे राईट्स मी तुला देतो. मला काय वाटतं, कितीही वाटलं तरी तशा गोष्टी घडवून आणू नकोस, त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा उत्पन्न कर, ह्याचे पण मी राईट्स तुला देतो. असे राईट्स दिले ना बाबा, काही मजाल नाही त्या कलीची, त्या काळाची, त्या विषयांची. आपल्याला किती काही वाटू द्या हो, कितीही वाटू द्या. एक सद्गुरू कृपेनं जे भगवंताचे खरे भक्त असतात ना, ते असे रोज भगवंताला हे पॉवर्स देत असतात, राईट्स देत असतात, की भगवंता मला लाख वाटू दे, पण होईल जो राम रची राखा, तुला जे पाहिजे तेच होऊ दे. आणि खरंच त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीच बोलले तो भगवंत बोलले पडू देत नाही, सांभाळतो प्रत्येक वेळेस सांभाळतो. म्हणून हे पण नाना मतं, अहंकार आणि शहाणपणा आणि हुशारी हे सगळं असं बाजूला ठेवून द्यायचं. म्हणजे रोज भगवंताला सांगायचं माझे राईट्स तुला आहेत, माझे राईट्स मी तुला अर्पण करतो, होऊन दे बोलले, तुझ्या इच्छेवाने होऊन दे. मुख्य उपासना लक्षणं हेच आहे उपासना. दुसरे कोणाची आस नाही, मला फक्त तुझी आस आहे. तू म्हणशील तेच. मला माझं आस गेली खड्ड्यात, माझं इच्छा गेली खड्ड्यात, माझं किती का नुकसान होऊ देत, माझं काही होऊ दे, मला काही घेणं देणं नाही. मला फक्त तू जे करशील ती माझ्यासाठी पूर्व दिशा. बोलले ही आहे ना, ही उपासना आहे, याला बोलतात उपासना. बाकीच काहीच ना म्हणजे उपासना. म्हणून मुख्य उपासना लक्षणं नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. मायोद्भवाचे लक्षणं, पंचभूतांचे लक्षणं, कर्ता कोण हे लक्षणं बोलिले असे. कर्ता कोण हे लक्षणं बोलिले असे. बोलले आता तरी कळलं का कर्ता कोण. बोलले कळलं नसेल तर बोलले काही इलाजच नाही. ज्याला कर्ता कळलेलं नाही मग त्याच्यासाठी ते कर्म बोलले त्याच्या बाजूनं कधीच त्याला वांछित फळ देऊ शकत नाही. ज्याला कर्ता कळला, आता एक शाळेमध्ये असताना व्याकरणामध्ये होतं, सकर्मक क्रियापद ओळखा, अकर्मक क्रियापद ओळखा, ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस. म्हणजे सकर्मक कुठेतरी ॲक्टिव्ह मोडला करता असेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह मोडला म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी असा निष्क्रिय भूमिकेमध्ये, इनॲक्टिव्ह भूमिकेमध्ये जर करता असेल तर त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉईस हे कुठला व्हॉईस आहे ते ओळखा किंवा त्याचं रूपांतर करा. आता ज्याला करता जर कळलेला नसेल तर तो त्याचं ते व्हॉईस बदलू शकतो का, हा एक प्रश्न आहे. आता राम शाळेत जातो, आता ह्याच्यामध्ये कर्ता कुठला आहे, राम आहे. राम काय करतो आहे, शाळेत जाण्याची क्रिया करतो आहे.
आता याच्यातला ज्याला एखाद्याला करताच कळलेला नाही, तर तो बोलले त्या वाक्यामध्ये बदलच घडवून आणू शकत नाही. म्हणून आधी करता कळला पाहिजे. सेम तेच आहे आयुष्यामध्ये. करता कोण, कोणामुळे, कोणाचे हे शरीर, कोणाच्यामुळे, कोणाच्या सत्ते चाले हे शरीर, कोण बोलवितो हरिविना. हरीशिवाय दुसरं कोण आहे का? हे 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 करते पण ज्याला कळलं ना, तो 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 म्हणजे असं तो कसे नसत्या भानगडींमध्ये, नसत्या चिंतेमध्ये, नसत्या सगळ्या डिप्रेशनमध्ये, नसत्या सगळ्या चिडचिडीमध्ये, नसत्या सगळ्या संतापामध्ये, नसत्या सगळ्या द्वेषमत्सरामध्ये, ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं, असं का झालं तसं का झालं, असं नको व्हायला तसं नको व्हायला, हे अशी तुंतुन वाजवत नाही मीपणाचं नाना किंतनिवा, हे नाना किंताचं, नाना संशयांचं, नाना शंका भेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले, असे 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 खूप सारे तुंतुने ग्रंथगर्भीचे बोलिले, ते अवघेचे अनुवादले नवचकी कथा. सगळं काही अवघेचे सगळं गुंडाळतो भगवंतापाशी ठेवून देतो. हे कशामुळे ठेवलं जातं? मी ठेवितो. एक मी जर ठेवला ना, तर हे सगळं काही असं उत्तम पद्धतीनं सगळं ठेवलं जातं. आणि मग बोलले, करता एकच उरतो, इकडे पण आणि तिकडे पण, आतमध्ये, आपल्या आतमध्ये पण, बाहेर पण. मी ठेवितो, आपण सगळं पावर देऊन टाकले, मग भगवंत करील ते. भगवंत काय साधंसुद्धा करणार आहे का? भगवंताला काय, भगवंताकडे काय 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 नाही आहे भगवंताकडे, हे सगळंच त्याचं आहे. म्हणून जे जे दशकींचा अनुवाद ते दशके बोललेला पाहिजे ते सगळं पुरवण्यासाठी तो आलेला आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. शास्त्र आहे बोलले, शास्त्र आहे. काय शास्त्र आहे? आणि मुख्य आत्मप्रचिती बोलले, जो करील त्याचे, ज्याने मनापासून श्रवण केलं, ज्याने मनापासून न चुकता भगवंताचं गुणगान केलं, उपासना केली, नामस्मरण केलं, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित ठेवलेलीच आहे, प्रचिती ठेवलेलीच आहे. यदार्थी संशय नाही. कित्येकांना झालं, म्हणून तर करोडो लोक, सगळ्या दास्य भक्तांना आजपर्यंत सगळी ही प्रचिती मिळालेली आहे. म्हणून तर बोलले, हा सगळा परमार्थ एवढ्या दिवसापासून सगळा सुरू आहे. नाहीतर लोकांनी हे परमार्थच केला नसता, देवाचं नावच नसतं घेतलं. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नाही, तथापि हे अनुभवास ये, प्रत्यक्षात अनुभवावं, स्वतः अनुभवावं, करून बघावं, मनापासून करून बघावं, आणि मग बोलले तेव्हा कळून येतं. मत्सरे यासी मिथ्या म्हणते, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती. नाना ग्रंथांच्या संमती भगवद वाक्य. एक भगवंताचं नाव असेल ना सोबतीला, नाना ग्रंथांच्या संमती भगवद वाक्य. सगळा हा कली काळ, सगळा संसार, सगळ्या संसारातल्या सगळ्या घटना, गोष्टी, हे सारं काही आपल्याला सगळं सहाय्यभूत ठरत जातं. आम्ही तू ते रक्षावयासी पाठविले होते सर्प दोन्ही. श्री गुरुचरित्रामध्ये त्या सायनदेवाला सद्गुरू सांगतात, त्याला विस्तव आणायला जेव्हा पाठवतात, तो इकडे तिकडे बघतो, सर्प पाहून घाबरतो आणि सैरावेरा पळत सुटतो. पण लगेच असं खाडकन सगळं दिवस निघतो, सगळा उजेड, सगळं वारा थांबतो, सगळं पाऊस थांबतो. याच्याहून एक गोष्ट लक्षात आली का? हे वारा, ऊन, पाऊस हे सगळं आमच्या परीक्षेसाठी आहे. बाबा रे, या सगळ्या परीक्षा याची आहे की तुझा विश्वास सद्गुरूंवर, भगवंतावर किती आहे. आणि हे सगळं आम्हाला कणखर मजबूत बनवण्यासाठी आहे. आणि बोलले, ही परीक्षा झाली, एकदा का सद्गुरू सगळे असे खात्री पटली की नाही, हा माझाच आहे. बोलले, हा खराच आहे, हा नुसता कामनेत, व्रतातून नुसता लोभासाठी म्हणून आलेला नाही, याचं माझ्यावर खरोखर प्रेम आहे. बोलले, तर तो मालक असा काही दिवस आमच्या आयुष्यामध्ये उजाडतो ना. बोलले, स्वर्ग फिका वाटावं एवढा आनंद त्या मनुष्याच्या सगळ्या आयुष्यामध्ये असतो.
शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले यथ भगवद्वाक्य यथार्थ निश्चयसी. भगवद्वाक्य यथार्थ, भगवद्वाक्यांना काहीतरी अर्थ असतो. भगवंताचं वाक्य असं काय आलं म्हणून आलं नाही. श्रवण म्हणजे काय नुसतं असं काहीतरी बडबड केली म्हणून केली नाही. याला 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 त्या मालकाच्या सगळ्या आज्ञेचं, सद्गुरू कृपेचं अधिष्ठान आहे. आणि ज्याने ज्याने हे विश्वासानं घेतलं, बोलले त्याला मग ते वाळलेलं काष्ट, बोलले त्या औदुंबराचं, वटवृक्षाचं वाळलेलं काष्ट, त्याला पण पालवी फोडणारा तोच आहे. वाळलेल्या काष्टाला काही पालवी फुटत नाही हे शास्त्र सांगतं. पण शास्त्रच बदलवणारा आपल्या भक्तासाठी, बोलले भक्ताच्या सगळ्या त्या पांडवांना 5 गावं पण देणार नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे त्यांच्या प्रारब्धामध्ये काय होतं, 5 गावांचं राज्यसुद्धा करण्याचं सामर्थ्य किंवा शिल्लक त्यांच्या कार्डावर नव्हती. पण बोलले संपूर्ण राज्य, भारतवर्षाचं संपूर्ण राज्य प्रदान करणारा तो आहे. हे असं का झालं? भगवद वाक्य, भगवद वचनी विश्वास आला म्हणून बोलले त्याच्यावर विश्वास आले, त्याचे सर्वही कार्य साधिले. भगवद वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवद वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करे. बोलले मनापासून भक्ती केलीच नाही, मनापासून श्रवण केलंच नाही, जे श्रवण केलं ते केलंच नाही, म्हणजे त्याची अंमलबजावणी केलीच नाही. आणि सद्गुरूंना परमार्थाला नाव ठेवायला निघाला. बोलले औषध घेतलंच नाही. औषध न घे असो न व्यथा, तो एक मूर्ख. म्हणजे स्वतःच्या ठाई मूर्खत्वाचं सगळं लक्षण आहे. आणि बोल कोणाला लावतो आहे? डॉक्टरला लावतो आहे, सद्गुरूंना लावतो आहे. हे पतिताचं लक्षण आहे. आणि अशानं बोलले भाग सुटणार नाही. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे पडे. एखाद्या विषयाकडे दृष्टी गेली, बुद्धीने जर ते ॲक्सेप्ट केलं, श्रवण नसलं, विवेक नसला सद्गुरू कृपेचा, आणि त्याचं ॲक्सेप्ट केलं, त्याच्यावर जर चिंतन सुरू केलं तर ते चिंतन स्थायी होऊन जातं, परमनंट होऊन जातं. आणि मग संकल्प उभा राहतो. संकल्प उभा राहिल्यानंतर मग इंद्रिय तसे कार्य करायला लागतात. म्हणजे काय झालं? काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे नासला पालटला. काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला. त्याचं भीत कसं काय होऊ शकतं? ते तर त्याला असं बरोबर ढकलत सगळा पार अधोगतीला घेऊन जातात. म्हणून उपाय काय आहे की बोलले हे सुरुवातीचं चिंतनच होऊ न देणे, हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. सुरुवातीला दिसलं की लगेच तिथून काढता डोळा घेणे, पुन्हा पुन्हा सगळी दृष्टी त्या गोष्टीवर जाऊ न देणे. तिथे ठाम राहिलो ना, मी देवाचा देव माझा सद्गुरू भूमिकेवर तिथे जर ठाम राहिला ना, तर मग ही लिथाडण्याची भूमिका पुढे प्राप्त होत नाही. म्हणून अभिमान त्यागणे. आता हे सगळं का घडून येतं? कुठेतरी अभिमान आहे. पुरुषाला कुठेतरी स्त्रीदेहाचा किंवा स्त्रीला कुठेतरी पुरुषाचा सगळा आसक्त होण्याचा भाग का येतो? कारण कुठेतरी मी वेगळा, तो वेगळा, असं काहीतरी आहे. अहंकार आहे मी पुरुष असण्याचा, अहंकार आहे मी स्त्री असण्याचा. पण बोलले हे तर त्या मालकानं सृष्टीच्या उत्पत्तीसाठी स्त्री आणि पुरुष सगळे भिन्न बनवले.
पण आतमध्ये जर बघितलं ना, आतमधलं सगळं हृदय, किडनी, सगळ्या भूमिका, एक बाह्याकार जर सोडला तर आतील सगळी भूमिका, आत्मा, हृदय, जीव, शिव, हे सगळं सारखं आहे. मग आता आमची दृष्टी कुठपर्यंत आतमध्ये गेली पाहिजे. आमची दृष्टी वरवर आहे, बाह्याकार आहे. मग ही बाहेरून ही सगळी दृष्टी आतमध्ये कशी काय जाणार, याच्यासाठी काय करावं लागेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बोलले मग यासाठी आतमध्ये दृष्टी घालायला लागेल. मन ठेवून या ईश्वरी, जो कोणी हरिकथा करी तोच ये संसारी धन्य झाला. मन ईश्वरी ठेवावं लागेल. मन आमचं देहबुद्धीकडे ठेवावं लागणार नाही. मग हे आत्मज्ञान आपोआप प्रकटतं. अंतरी गेली अमृत बाह्य कायाला, सत्य कळायला लागतं. म्हणजे परमार्थ असा विषय आहे ना, आता बरेच असे बाबा महाराज असे 8वी 9वी 10वी पास असलेले सगळे लोक असतात. फार काही वाचलेलं नाही, फार काही अभ्यास केलेला नाही, पण अखंड भगवंताचं चिंतन केलेलं, अखंड भगवंताचं ईशचिंतन केलेलं. सगळा देहाभिमान गळून पडतो. सगळं अज्ञानाचं पटल सगळं जळून जातं. शुद्ध प्रकाशाचं सगळं ते गाभाऱ्यामध्ये तो जीव प्रवेश करून जातो. तिथून त्याचं सगळं ज्ञान असं प्रकट होत जातं. म्हणून बोलले ही भूमिका जी आहे ना, ही देहाभिमान त्यागण्याची भूमिका आहे. हे कशी सोडू असं म्हणून चालणार नाही. त्याच्याकडे लक्षच न देणे आणि फक्त मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, उठता बसता कामधंदा करिता मी देवाचा देव माझा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे अशी भूमिका जर असली ना, तर हे आपोआप देहबुद्धी गळून पडणार आहे. देहबुद्धी गळून गेली की मग श्री आणि पुरुष आणि लहान आणि मोठा, माझा आणि तुझा, चांगला आणि वाईट, हा परका आणि हा आपला, हा विषयच त्या ठिकाणी उरत नाही. ही सनातन भूमिका आहे. अंत ना पार ज्याच्या रूपाला, ही सनातन, तो ईश्वरी, ते ईश्वरी तत्व सनातन आहे. ते निराकार आहे, ते निर्गुण आहे. ते बोलले असं सगळं बोलले द्वेष पसरवणारं नाही. ते असं मत्सर करायला लावणारं नाही. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. आता श्रवण केले याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. म्हणून आता एकच करा बाबा, श्रवण करा आणि करा. श्रवण करा आणि करा, म्हणजे श्रवण करावं आणि सगळं विश्वास ठेवून त्या सगळ्या कार्यावर सगळं उभं राहावं. श्रवण करा आणि करा. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मागा श्रोते आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. म्हणून बोलले केल्याने होत आहे रे, ते केलीची पाहिजे, उपासना केली पाहिजे. अत्यंत असं दृढ निश्चय ठेवून, अत्यंत असं मन, काया, वाचा, दृष्टी पवित्र ठेवून मग असं न चुकता वेळच्या वेळी असं जर केलं ना, तर श्रवण बोलले हे जे सद्गुरू सांगतात ना, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा. एका झटक्यात सगळे काही संशय सगळे काय आहे ना बाबा, ते सगळे निघून जाणार आहे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणजे दुर्गम आणि खास खळग्यामध्ये अडचणीमध्ये जाऊच नको. कलियुगी नाम आधारा. कलियुगाचा आधार काय आहे, तर बोलले एकच आहे, एकच नाम आहे. पूर्वी जे ऋषी मुनी 1000 वर्ष तप करायचे, बोलले ते आजकाल आम्हाला सद्गुरूंनी अशा 1-2 तासाच्या नामस्मरणाच्या बदल्यात तेवढं सगळं फळ देऊ केलेलं आहे. कारण आजकालच्या काळामध्ये
बाहेरची परिस्थिती, कली, काळ, 2 मिनिटभर वेळ नाही हो. मिनिटभर असं कुठेतरी शांत बसून कुठेतरी चिंतन मनन करायला कोणाला वेळ नाही. पण अशा काळामध्ये तास अर्धा तास भगवंताचं नाव घेणं म्हणजे काय कमी आहे का? अजिबात कमी नाही. हे 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 असं बोलले केलेची करावे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये घडते. अज्ञान गेलं पाहिजे. पाप गेली याची म्हणजे हे श्रवण केल्याची खूण काय? श्रवण घडलं म्हणजे काय झालं पाहिजे? अज्ञान गेलं पाहिजे. बोलले पाप गेले याची खून, गेले का हो अज्ञान. बोलले तुकोबा म्हणायचे, ज्याचे मेले मायबाप त्याचे गेले पूर्व पाप. आता मायबाप म्हणजे काय हो? त्या ठिकाणी सद्गुरूंना संशय आणि चिंता बोलले सगळं अभिप्रेत होतं. ज्याचे संशय गेला, त्याची चिंता गेली, समजून घ्यायचं की त्याचं पूर्वपाप संपलेलं आहे. आणि या संशय आणि चिंता कुठेतरी सद्गुरू उपासनेतून, सद्गुरू नामातूनच जाणार आहे. बाहेर किती लोभ केला, किती आटापिटा केला, किती उपाध्या केल्या, इकडच्या तिकडे सगळ्या उलट्या पालट्या मारल्या, पण काही या गोष्टी जाणार नाही. एकच एक आहे, कलियुगी नाम आधार. भगवंताच्याच नामाचा आधार आहे, बाकी काहीच नाही. आणि हे असं जर असेल तर योगियांचे परमभाग्य. ज्याला हे कळलं, ज्याला हे जमलं त्याचं भाग्य आहे. अंगी बाणे ते वैराग्य, त्याच्याकडे वैराग्य उभं राहणार, चातुर्य उभं राहणार. चातुर्यकडे यथायोग्य विवेके सहित, भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती. बोलले समय जाणती. सद्गुरू समय बरोबर वेळ प्रसंग मला बरोबर त्या ठिकाणी सावध करणार. आळसी त्याची साक्षेपी होती, मरगळ कंटाळा सगळा निघून जाणार. पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची वंदू लागती भक्ती मार्गासी. सगळे निंदा करणारे आपले आहेत ना बाबा, सगळे वंदन करायला लागतील. पण भगवंताचा आधार सोडू नको, भगवंताची उपासना सोडू नको, काही काळजी करू नकोस. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. भक्ती मार्ग अत्यंत साधा सोपा, कुठलाच टर्म अँड कंडिशन नाही बाबा. जसं जमेल तसं, जेव्हा जमेल तेव्हा, अत्यंत फक्त प्रेमानं सगळं घडलं पाहिजे, भाव शुद्ध असला पाहिजे. भगवंताचं जसा मित्र असतो ना, जशी मैत्रीण असते ना, जसं एखादं आपलं नातं असतं आपल्या मित्राशी, आईशी, वडिलांशी, आपल्या नातेवाईकांशी, असं एखादं नातं भगवंताशी जोडावं. तेवढ्याच अधिकारानं त्याला बोलावं, त्याला सांगावं. बघा बोलले मग तिथे सगळं गळून पडतं. टर्म्स अँड कंडिशन, तत्वन बित्व काहीच नाही. सगळं काही सगळे वाहतो चिंता विश्वाची, सगळे काळजी तो भगवंत आपली करायला लागतो. मात्र सखा मानावा भगवंत, त्याला सखा मानलं पाहिजे. काहीतरी नातेवाईक आपण मानलं पाहिजे, आणि आहेच आहे असं मानून आपण राहिलो पाहिजे. आणि म्हणून बोलले नाना धोके देहबुद्धीचे, सगळे धोके दूर होतील, काही चिंता नसावी. नाना किंत संध्याचे, सगळे संदेह त्यागून दे मात्र. नाना उद्वेग संसाराचे नाश्ती सवणे, सगळे संदेह भगवंताच्या पायापाशी ठेव. भगवंताला सांग, तुला माझी सगळी पॉवर, माझी सगळा अधिकार, माझ्या आयुष्यात काय घडायला पाहिजे, काय घडायला नको, मी तुला देतो. सगळे संदेह निघून जातील, सगळे उद्वेग नासतील, याची गॅरंटी सद्गुरूंची. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मना स्वयंविषाण. सगळ्यात महत्त्वाचं काय, बाकीचं काही हो ना हो बाबा, अशी मस्त छान झोप, आयुष्यामध्ये आनंद, चटणी भाकर खाऊन काय असे ना, आणि सुख समाधान. बोलले ही भूमिका आतमध्ये अशी सहज राजा महाराजांना पण हे मिळत नाही. अशी सहज भूमिका आतमध्ये उभी राहील. श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. आणि शुद्ध भावानं, पूर्ण सगळ्या प्रेमानं, पूर्ण विश्वासानं, अत्यंत आदरानं आपण श्रवण करूया. कारण जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा.
मत्सरधरी जो पुसा तयासतेची प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.